नमस्कार मित्रहो, आज एकादशी आणि आपल्याला कॉल आहे चाकरवाडी, माऊलीची चाकरवाडी. तर 11:30 वाजून गेलेले आहेत. बघू आपण साप कोणता आहे. साप हा मोठा आहे म्हणून सर्वजण म्हणतात. जवळपास आपण चाकरवाडीमध्ये एंट्री केलेली आहे. बघू आपण साप नक्की कुठं आहे. सर्व शांतता आहे, लोक झोपली, शेतातले कामं चालू आहेत. पाहू शकताय भरपूर लोक जमलेले आहेत. बघू साप कुठं आहे ते. इथं मध्ये आहे का? तर पाहू शकताय आपण 12 वाजत आले आहेत. तर घरामध्ये साप आहे. बघू आपण कोणतं हे आहे का? मध्ये एकदा आलतो का मी इथं साप धरायला? नाही आलतो ना. हा कुठं एकदम मध्ये का? अरे बाबा, एवढं आतमध्ये. तर आता थोडं चप्पल घालूनच जावं लागेल मध्ये. किती वाट झालं बाहेर वाट बघत होतो. लांब होतो ना गेलेलो मी. आणखीन मध्ये का? चालतंय, ओके. चालू आहे माझा मोबाईल स्कॅन. पाहू शकताय मित्र, ज्याप्रमाणे ह्यांनी सांगितलं साप हा मोठा आहे आणि साप जो आहे तो इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, ज्याला नेरोटोक्सम नावाचं जहर आहे. तर आपण तुम्हाला साप दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस ह्यांचं चालू होते की 10 महिने असं आहे तसं आहे. काही जण 12 म्हणत होते, पण अशा अडचणीमध्ये साप मारता येतो तो साप मारू नये. आता का मारू नये? कारण की आज औषध गोळ्या आणि भूल हे ऑपरेशनला सापाच्या विषयापासून, पण पर्याय नसल्यामुळे काही जागेवर तर मारणं बी समजा गरजेचं आहे. चला, ज्याचं कर्म त्याच्या संग असतंय. तर बघू आपण या ठिकाणी याला रेस्क्यू करू. ते पूर्ण घर आहे, याच्यामधून साप इथपर्यंत का आला? तर एक बिंडकुळी, उंदीर ह्याच्या शोधामध्ये किंवा एक वेळेचा समजा रस्ता हुकला गेला तर बाजूला जाऊ शकतो. बघू आपण साप तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. घ्या बॅटरी एकदा. तर हे जे बाथरूम आहे ते हे चालू बाथरूम आहे, म्हणजे वापर चालू आहे त्याचा. आणि हा पाहू शकता तुम्ही इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. चला आपण या ठिकाणून बाहेर काढू. चालूच केलेला आहे. एक जण बॅटरी बाकी सारखं बाजूला तिथली बाकी सारखं बाजूला चला पुढे ते आमच्या जाऊन बाहेर बाहेर न्यायचं का? इथंच घाला बरं. रस्त्याला लोक तिकडे. चला बाहेर दमानी बरं का? वरची जे ह्याच्यातलं तो तिथवर जाणं ठीक आहे म्हणलं 10 महिने फडी बघा. म्हणणार काय आता बाकीचे मी बी ऐकलं, भरपूर बोलत होते. कसं फडी बघा, फडी फडी बघा म्हणलं. पाहू शकताय आपण पूर्ण घर आहे आणि सगळ्यात शेवटला हा साप होता. ज्यांना कोणाला बघून समजा नंतर भीती वाटते असे थांबू नका. म्हणले 10 महिने मामानी म्हणित. तेव्हा कसा फडी काढतोय बघा. येते फडी फडी कसा काढतो दादू तेव्हा. तेव्हा काही फडी आज जे आहे आज एकादशी आहे. तर त्याच्यानंतर सुद्धा मारला तर नाही आणि मारत बी नाही. ती इथं सांगतात साप निघाल्यानंतर. सगळ्याला विनंती की साप कोणी मारू नये.
आज पाहू शकताय, आज एकादशी आणि आपण साखरवाडी या ठिकाणी हा साप रेस्क्यू केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आता त्या ठिकाणी आडगळ बी नव्हते, पण हा साप बाहेर असल्यामुळे माणसाच्या सानिध्यात का आला, हा बाहेर जात असताना बघितल्यामुळे हा साप रस्ता चुकून एवढ्या खोलवर घरामध्ये गेला. तर चला साप मारू नये परत एकदा सांगणं आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे, पोलामध्ये पाणी गेल्यानंतर असे साप बाहेर निघतात. स्वतःची काळजी घ्या. भैया बंदी होती ना, ओरिजिनल कोबरा आहे ते. पुढील भाऊ जामीन नाही म्हणले की ते मारा मारा म्हणत होते, तिथं फरक झाले का आहेत काय? मारला असं तुम्ही येतात म्हणतात म्हणून थांबलो. आहेत आमचे मोरे मामा आता. बाय मला तर काय साफ सुरू आहे काय खाल्लं नाही म्हणले खाल्ले नाही नाही मामा निमनीत काटण्याला आला पळा येत नाही त्याला साप असा सोड चुई पळत होता ते ह्याच्या जात नाही राव मध्ये चाबरी तिथं जात नसला तर डांबरी घ्या म्हणा कसं कसं जाईल त्याला, तर पॅक व्हायचं. खातीन तुम्ही पळताना बघितलंच नाही त्याला ते मध्ये जाय नाही बघा ना. पण नाहीये नाही. लागला फसून. पिशवीत कटा किनत नाही. तो पण काय इकडं तो पण आहे. वाट बघितली. बाकी मागवा. सकाळी गाईला चारा घाला, वैरण घाला किंवा आपले काय बाकी करा. तर चला सर्वाला विनंती, सगळेजण फक्त साप कसा धरते हे बघण्याकरता थांबलेले. आज काय जादू मोटर नसतं, एक डेअरिंग असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एकही रुपया कोणाचा साप धरायला घेत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाणी पाणी द्या बरं हातावर.